नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी आहे तुमचा हेल्थ अँड वेल्थचा दोस्त। आज आपण चर्चा करणार आहोत डिफेन्स सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खरंच इन्व्हेस्ट करण्याची गरज आहे की नाही याची आपण आज चर्चा करणार आहोत। त्याचं उत्तर मी सगळ्यात शेवटी देईन। प्रत्येक कंट्री ही आपल्या ताकदीप्रमाणे आपापल्या देशामध्ये संरक्षण प्रणालीमध्ये खर्च करते। आता प्रत्येक देश आपल्या संरक्षण प्रणाली सुधारण्यासाठी त्याच्यावर किती खर्च करतो त्याच्यावर अवलंबून असतं। तुम्हाला समोर ही वेबसाईट दिसते आवर वर्ल्ड इन डेटा। या वेबसाईटवरती तुम्ही जाल तर तुम्हाला इथे पूर्ण जगाचा नकाशा दिसतोय आणि तुम्हाला इथे खाली एक लाईन दिसते, त्याला मी मार्क करतो बघा। ही जी लाईन दिसते ही लाईन जी आहे कलर प्रमाणे, जसं इथे डार्क कलर आहे, इथे थोडा फेंट होत चाललाय, म्हणजे इथे जी डार्क कलर आहे याचा अर्थ इथे 9% पेक्षा जास्त गुंतवणूक होते। इथे बघा वरती बघाल तर जीडीपी अनुसार ही इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे प्रत्येक देश आपल्या जीडीपी प्रमाणे किती मिलिटरी स्पेंडिंग करतो हा त्याचा नकाशा आहे। आता बघाल तर हे सगळ्यात डार्क दिसते, हा डार्क कुठला देश आहे तो बघूया। हा डार्क देश आहे युक्रेन। युक्रेननी 34.5% जीडीपीचा पैसा हा त्याने मिलिटरी पॉवर वाढवण्यासाठी केलेला आहे। 7 ते 8% मध्ये कुठले देश येतात तर ते इथे तुम्हाला समोर दिसत, तर ते कुठले आहेत? हे रशिया। रशिया साधारणपणे 7.1% जीडीपीचा हा खर्च करतो मिलिटरी पॉवर वाढवण्यासाठी किंवा तत्संबंधित शस्त्रास्त्र बनवण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी। त्याचप्रमाणे सौदी अरेबिया 7.3% आणि इकडे अल्जेरिया हा देश 8% आपल्या जीडीपीची रक्कम खर्च करतो संरक्षण प्रणाली सुधारवण्यासाठी। त्यानंतर इकडे 6%, आता 6% कुठला आहे? म्यानमार हा देश 6.8% जीडीपीचा। म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की प्रत्येक देश हा कुठे ना कुठे त्यामधली कितीतरी टक्के रक्कम ही मिलिटरी पॉवर वाढवण्यासाठी करतो। आता मी पुढच्या वेबसाईटवरती येतोय, याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ही वेबसाईट आहे ग्लोबल फायर पॉवर। ही वेबसाईटमध्ये तुम्ही बघाल तर जे मेजर डिफेन्स बजेट आहे टॉप 5 त्याच्यामध्ये बघाल तर युनायटेड स्टेट्स, चायना, 3 नंबरवर रशिया, 4 नंबरवर इंडिया आणि 5 नंबरवर सौदी अरेबिया आहे। आणि पाकिस्तानचं नाव घेतलं तर अक्षरशः 38व्या ठिकाणी साधारणपणे पाकिस्तानचं नाव आहे। तो आपल्याशी लढायला निघाला, विचार करा त्या देशाचं काय म्हणायचं। आता इथे बघायचं आहे बघा, युनायटेड स्टेट्स हे साधारणपणे 8,950 अरब एवढ्या प्रमाणामध्ये स्पेंडिंग्स करतो। चायना आहे 2,668, रशिया आहे 1,260 आणि याच्यामध्ये इंडिया आहे 750,000 करोडची इन्व्हेस्टमेंट करतो मिलिटरी सेक्टरमध्ये। म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की इंडियामध्ये असणारे स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की नाही पाहिजे, याचं एक तुम्हाला हिंट इथे मिळाली किंवा इथे एक दाखला मिळाला की इंडियामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्पेंडिंग होतं किंवा खर्च केला जातो डिफेन्स सेक्टरमध्ये। मग तुम्हाला शस्त्रास्त्र खरीदण्यावर असो, त्याच्या रिसर्चवर असो किंवा तो बनवण्यावर असो, या सगळ्यावरती इंडियामध्ये एवढे हजार डॉलर कोटी रुपये खर्च केले जातात। हे तुम्हाला लक्षात आलं आणि हे तुमच्या समोर सगळ्या व्हॅल्यू दिसत आहे। म्हणजे टॉप 5 देशामध्ये, जगामध्ये असणारे 5 टॉप देशामध्ये आपला नंबर 4था आहे, हे तुम्हाला लक्षात आलं। पण एखाद्या देशाला याची गरज का पडते डिफेन्स सेक्टरमध्ये, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे डोमिनन्स। प्रत्येक देशाला असं वाटतं की आपल्या ह्या पूर्ण जगावर आपलं वर्चस्व असावं। मग असे कोणते देश आहेत? तर युनायटेड स्टेट्स आणि चायना या दोघांमध्ये डोमिनन्सचं नेहमी भांडण होतं। मी कसा मोठा, मी कसा मोठा, हे या देशा नेहमी दाखवत असतात एकमेकांना। मग त्यांना एकमेकांना मोठं दाखवायचं असेल तर त्यांचं त्या मिलिटरी पॉवरवरती खर्च पण वाढला पाहिजे। म्हणून युनायटेड स्टेट्सचा तुम्ही खर्च बघाल तर अक्षरशः चायनाच्या 3 पट ते 4 पट दिसतोय। आता याच्याशिवाय एखाद्या देशाकडे मिलिटरी पॉवर जास्त असण्याचं दुसरं काय कारण आहे, तर ते म्हणजे जिओ पॉलिटिकल टेन्शन। म्हणजे आता काय, आपल्याला हे लक्षात आलं असेल की आज आपल्या भारताचं जर उदाहरण घेतलं तर भारताच्या आजूबाजूला असणारे देश म्हणजे पाकिस्तान हा आणि आपल्यामध्ये नेहमी भांडण होतं की पाक ऑक्युपाय काश्मीर आहे, त्याला पीओके असं म्हणतात, हे आमचं आहे। पाकिस्तान असं म्हणतो, भारत असं म्हणतो की हे आमचं आहे। म्हणजे त्या वादात न पडता आपल्याला ह्या गोष्टीतून इथे दिसून येतंय
की जेव्हाही बॉर्डर थ्रेट असतात, म्हणजे कोणाचं जमिनीसाठी किंवा त्या बॉर्डरसाठी भांडण होत असेल, त्यावेळेस ते एवढ्या उच्चोट कोटीला जाऊ शकतं, ज्याच्यामुळे युद्ध होऊ शकतं किंवा त्या लोकांना घाबरवण्यासाठी त्याची मिलिटरी पॉवर त्या देशाची जास्त चांगली असायला हवी. त्याप्रमाणे चायना आणि इंडियाच्या बॉर्डरवरती पण थ्रेट्स आहेत. आत्ताच तुम्ही ऐकलं असेल की चायनाने काही गावांची नावं बदलली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जे टेन्शन आहे, बॉर्डर टेन्शन आहे, ते इंडिया, पाकिस्तान आणि चायनामध्ये आहे आणि बांगलादेशमध्ये पण काही प्रमाणामध्ये हे आपल्याला दिसून येतं. आता इंडिया आणि चायनामध्ये, इंडिया आणि पाकिस्तानमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात, तर मग इंडियाला आपलं मिलिटरी बजेट वाढवावं लागणारच. आता तुम्हाला यापूर्वी पण माहीत पडलं असेल की 2-3 वर्षापूर्वी रशिया आणि युक्रेनचं युद्ध अजूनपर्यंत चालू आहे आणि मागच्या 2-3 दिवसापूर्वी तर रशियाने सगळ्यात मोठा ड्रोनचा मारा युक्रेनवरती केला, हे तुम्हाला माहीत असेल. तर संस्थेने असं सांगितलं गेलं आहे की साधारणपणे 2030 पर्यंत, म्हणजे अजून पुढच्या 5 वर्षांपर्यंत $2.3 ट्रिलियन डिफेन्स सेक्टर होणार आहे. आता ही एक तुम्हाला हिंट दिली आहे की आपल्याला काय करायला पाहिजे, पण आपण त्याच्या व्यतिरिक्त आणखी डेप्थमध्ये जाऊन आपण हे बघणार आहोत. पण भारतामध्येच आपण का इन्व्हेस्ट करायची किंवा भारतामधील स्टॉकमध्ये का इन्व्हेस्टमेंट करायची, याचंही एक मी तुम्हाला कारण सांगतो. कारण भारताचा जो ग्रोथ रेट आहे तो खरंच खूप छान आहे आणि त्याच्यावर असणारी जी कर्ज आहे, डेट आहे, ते सुद्धा आवाक्यात आहे आणि जे फिस्कल डिफिसिट असतं ते सुद्धा कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे इंडियाला आपण एक असं देश म्हणू शकतो की जो कमी कॉस्टमध्ये डिफेन्स प्रणाली संबंधित असणाऱ्या रिसर्च असो, मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा एक्सपोर्टिंग असो, या सगळ्या गोष्टी भारत देशामध्ये चांगल्या किंवा कमी किमतीमध्ये होऊ शकतात, कारण इकडची सप्लाय चेनसुद्धा खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, म्हणजे हायपरसोनिक किंवा AIचा वापर जर त्या डिफेन्स सेक्टर कंपनीमध्ये होत असेल, तर त्या डिफेन्स सेक्टर कंपनीकडे तुमचं लक्ष पाहिजे. ज्या कंपनी सायबर वॉरफेअर, म्हणजे इंटरनेटद्वारे दुसऱ्या देशातील कम्प्युटर हॅक करायच्या किंवा तिथला डेटा उद्ध्वस्त करायचा, हा जो अटॅक आहे त्याला सायबर वॉरफेअर म्हणतात. या टेक्नॉलॉजीज कोणाकडे जास्त आहेत, कोणत्या कंपन्या यामध्ये उत्कृष्ट आहेत, ज्या कंपन्या ड्रोन चांगल्या पद्धतीने बनवतात किंवा जे कंपनी नेक्स्ट जनरेशनच्या रिसर्च करतात किंवा त्याप्रमाणे मिसाईल्स किंवा ड्रोन्सची निर्मिती करतात, ज्या कंपन्या स्पेस आणि एअर डॉमिनन्समध्ये जास्त चांगल्या काम करतात आणि ज्या कंपन्या नवल डिफेन्समध्ये समुद्रातील डिफेन्स प्रणालीवर जास्त काम करतात, या कंपन्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. कारण ह्याच गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला बेनिफिट करून देणार आहेत, हेही तुम्हाला मी सांगतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आता यामध्ये तुम्हाला आणखीन एक प्लस पॉईंट सांगायचं म्हणजे की आपल्याकडे मेक इन इंडिया ही एक मोहीम चाललेली आहे किंवा आधीपासून ही मोहीम राबवली जाते शासनाकडून. तर ज्या कंपन्या इंडियन आहेत आणि मेक इन इंडिया ह्याच्या टर्म अँड कंडिशन फॉलो करतात, त्या कंपनीमध्ये तुम्ही जर जास्त इन्व्हेस्टमेंट ठेवाल तर तुम्हाला त्याचा लॉंग टर्मसाठी फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला मला सांगण्याचा उद्देश आहे की जसा ब्ल्यूचिप कंपन्या असतात, त्या ब्ल्यूचिप कंपन्या जेव्हाही खाली पडतात तेव्हा मोठे इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये ते स्टॉक बाय करतात. त्याप्रमाणेच आता डिफेन्स सेक्टर होणार आहे असं मला वाटतंय. डिफेन्स सेक्टरमधले चांगले स्टॉक कधीही पडतील किंवा करेक्ट होतील तेव्हा तुम्ही त्यांना बाय करा आणि त्याची इन्व्हेस्टमेंट करून ठेवा आणि हे इन्व्हेस्टमेंट ही लाँग टर्मसाठी असली पाहिजे, हेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मी ही सगळी माहिती सांगितली आहे की कुठल्यातरी तत्वावर किंवा एव्हिडन्स बेस आहे. इथे कोणतेही माझं मनगडन कहाणी मी तुम्हाला सांगत नाही आहे किंवा मनाला सुचतं आहे म्हणून मी बोलतो आहे असं नाही आहे. सगळ्या गोष्टी नेटवरती आहेत. तुम्ही गुगल सर्च करा, AIवरती सर्च करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडतील. हा या व्हिडिओचा पहिला पार्ट आहे, तर त्यामुळे हे जे 2 व्हिडिओ आहेत हे आठवणीने बघा. पहिला व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवत आहे आणि दुसरा व्हिडिओ मी काही दिवसानंतर परत माझ्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करेन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळतील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.